नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रोज नवीन डेली ब्लॉग येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहायचा आहे. सकाळची देवपूजा सगळी झालेली आहे आणि सकाळ सकाळ आमची पिझ्झा पार्टी चालू. तर हा पैसा हरला होता आरुष, पण पार्टी देते मी, कारण आम्ही चोरचिट्टी खेळत होतो त्याच्यामध्ये हा हरला होता. सो आमची ही पिझ्झा पार्टीची तयारी चालू झालेली. पिझ्झा पार्टी झाल्यानंतर मी इकडे जेवण वगैरे सगळं तयार केलं, स्वयंपाकाची भांडी वगैरे घासलीत. तेवढ्यात आलं हे नवीन काउंटर पीस नवीनच आणलेला आहे, तर तो आला सगळा साफ करून घेतला. ते करस्तवर माझी दुधाची पूर्ण बासुंदी झाली. त्याच्यानंतर हे क्लीन केलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळं लावायला मी चालू केलं, कारण याच्यामध्ये बरंचसं सामान त्याच्यावर ठुसके भरणार आहे. कारण राणी साड्या माझ्याकडे इतक्या भरपूर झालेल्या आहेत की ते ठेवायला मला जागा पुरत नाही आहे. सो मी एकामागून एक कपाट घेतच राहते. बाबू इथं झोपल्यानंतर घरातली बाकीची सगळी कामं जे आहे हे पसारा सगळा आवरून घेतलेला आहे आणि हे थोडंसं छान मस्त डेकोरेट करते. हळूहळू करेन मी, एक दिवस नक्की पूर्ण ब्लॉग होमचा टाकेन. आज संडे असल्यामुळे सगळी कामं माझी घरातली चालू होती. कपडे सगळी आमची ब्लँकेट्स, गोधडी वगैरे सगळं वॉश करायचं चालू होतं. ते सुकल्यानंतर ते सगळं घडी मारून ठेवायचं चालू होतं, कारण आज संडे असला की सॅटर्डे संडे फुल माझा कामात जातो, कारण त्या दिवशी लाईव्ह वगैरे काही घेत नाही, त्यामुळे सुट्टी असते. तर पटापट ही कामं आवरत होते. बाबू पण झोपेतून उठला होता, मग त्याला दूध वगैरे थोडंसं दिलं. मधून अजून त्याला घ्यायला लागतं, कारण थोडासा मध्ये छोटा आहे त्याच्यामुळे थोडासा किरकिर करतो. त्याच्यामुळे थोडंसं त्याला इकडं तिकडं फसवल्यासारखं केलं आणि त्याला पुन्हा मी कामाला लागले. त्याला असं हे दाखव ते दाखव असं माझं चालूच होतं. तर असे वेगवेगळे ब्लॉग्स आपले येतील. कमेंट करून नक्की सांगायचं आहे कसं वाटत आहेत ब्लॉग ते. त्याच्यानंतर इथं वॉशिंग मशीन परत लावायची होती. त्याच्यानंतर फर्स्ट वॉश झाला होता, आता परत दुसरा सेट लावला होता आता कपड्यांचा, कारण आधी ब्लँकेट वगैरे गोधडीत सकाळीच धुवून घेतलं आणि आता 7-8 वाजता मी परत कपडे वॉशला लावली होती. त्याच्यानंतर रामला कॉल केला की बाबूला दूध आण. माझ्याकडून दूध सगळं आटून गेलं, तर त्याला कॉल करून मग तो घेऊन आला बाबूला दूध. तो मधला काही व्हिडिओ मी केलेला नाही. त्याच्यानंतर सगळं आवरून घरातलं जेवण वगैरे करून मी आले शॉपवरती. शॉपवर आल्यानंतर घेतला छोटासा लाईव्ह सेशन आणि त्याच्यानंतर ब्लाऊज पॅकिंगला चालू केलं. यांना वाटलं मी फोटो काढते यांचा, तर बघा कसे त्यांचे तोंड बघा. इतकं काम आहे बिचाऱ्यांना. 2 दिवस काही हलणार नाहीत ही, कारण जवळजवळ 3,500 ब्लाऊज पॅक करायचे आहेत यांना. तर त्यांचं चालू होतं आणि मी पण लाईव्ह एंड करून मी त्यांना मदत करायला गेले. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगायचा आहे. थँक्यू सो मच. असाच सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू.